राज्यासह देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय आणि पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी सुद्धा केली आहे। दर्शनासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रम आणि शोभायात्रांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकमधील अंजनेरी गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। अंजनेरीवरील 11 फूट उंच असलेल्या हनुमानाच्या मूर्तीला आज महावस्त्र परिधान करण्यात आली आहे। मंदिराला विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे। तर मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगरसह राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी एकच रीत पाहायला मिळते आणि पहाटेपासूनच या भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। आणि हनुमान जयंती निमित्त ही 2 दृश्य आपल्या स्क्रीनवर मुंबईच्या दादरमधल्या मंदिरातली कशा प्रकारे आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे मंदिराला आपण पाहू शकतो। दुसरीकडे नाशिकचे अंजनेरी हनुमान मंदिर आणि कशा प्रकारे भाविकांनी गर्दी केलेली आहे, कशा प्रकारे मंदिरांना सजावट केलेली आहे याचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत मुंबईहून दादरच्या हनुमान मंदिरामधून निखिल आपल्यासोबत आहे आणि नाशिकमधून अंजनेरी या मंदिरामधून किरण आपल्यासोबत आहेत। पहिले मी किरणकडे जाते। किरण, अंजनेरी मंदिरामध्ये तुम्ही उभे आहात, भाविकांचा कसा उत्साह आहे आणि काय परंपरा आहे अंजनेरी मंदिराची? श्रद्धा, खरं तर अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला अशा स्वरूपाची आख्यायिका आहे। आजही त्या ठिकाणी त्याबाबतच्या पाऊलखुणा बघायला मिळतात। मी सध्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरामध्ये आहे। या ठिकाणी 11 फूट अशी मूर्ती आहे हनुमानाची। ध्यानस्थ अवस्थेमध्ये असलेली ही मूर्ती या ठिकाणी आलेल्या भाविकांना या ठिकाणी आकर्षित करते। त्या ठिकाणी माथा टेकवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हनुमान भक्त देखील येत असतात। आजच्या दिवशी जर बघितलं तर हनुमान जयंतीच्या निमित्तानं पहाटेपासूनच या मंदिरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। नाशिकसह राज्यातील विविध भागातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात। महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन असेल किंवा या ठिकाणी अभिषेक असेल अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं। या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत या ठिकाणचे महंत अमेय जोशी सर आहेत। काय नेमकं या ठिकाणचं आजच्या दिवसाचं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आहे? काय काय कार्यक्रम सकाळपासून पार पडले? जिथे अमृताची थेंब पडली, अंजनी मातेने पुत्रप्राप्तीसाठी या गडावर तपश्चर्या केली, त्याच तपमुद्रामध्ये हनुमानाची भव्य 11 फुटाची मूर्तीचे दर्शन इथे भक्त आपल्याला करायला मिळतात। तिथेच बालरूपामध्ये बसलेल्या हनुमानांचे दर्शन सुद्धा या भागात होतात। म्हणतात कोणत्या ना कोणत्या सूक्ष्म रूपामध्ये हनुमानजी इथे साक्षात दर्शन देतात, म्हणून प्रचंड गर्दी करत आहेत। इथे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे कालपासूनच आयोजन केले। तसंच आजच्या दिवसामध्ये सकाळी 5:51 थाटामाटात इथे जन्मोत्सव साजरा करण्यात आला। हनुमानांचं महाअभिषेक पूजन, त्यांचा श्रृंगार आणि हे सगळे कार्य करून त्यांचा ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि पुष्पवृष्टीमध्ये हनुमानांचा थाटामाटात लाखो भक्तांनी जन्मोत्सव हा एकदम आनंदात साजरा केला। की हनुमानाचा जन्म सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। याबाबतची माहिती आपल्यासोबत असलेले जे अमेय जोशी या ठिकाणचे महंत आहे त्यांनी दिलेली आहे। एकूणच अंजनेरी पर्वतासह पायथ्याशी असलेल्या सिद्ध हनुमान मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि त्याच प्रकारचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। श्रद्धा, अगदी किरण, तुम्ही असं जोडलेले राहा। आपण जातोय मुंबईच्या दादरमध्ये, निखिलकडून सुद्धा अपडेट घेऊयात। निखिल, कोणकोणत्या धार्मिक कार्यक्रम आणि शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर?
नक्कीच श्रद्धा, आपण पाहिलं तर हनुमान जयंतीचा उत्सव आहे अख्ख्या भारतभर हा साजरा केला जातो. त्यातच आपण दादरमधील हनुमान मंदिरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी सुंदर अशी या मंदिराला सजावट करण्यात आलेली असून सकाळीच या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव आहे तो पार पडला. या ठिकाणी जी संपूर्ण पूजा आहे ती देखील झालेली आहे. सकाळची आरती देखील या ठिकाणी पार पडल्याच्या नंतर भाविकांची गर्दी आपण पाहू शकतो. आज सकाळपासूनच भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. रात्रीपासून लाईन लावून ते आज सकाळी देखील या ठिकाणी दर्शन आहे ते हनुमानाचं घेतलेलं आहे. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून मंदिर हे दादर रेल्वे स्थानकाच्या बाजूला आहे. ह्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा या मंदिराचं दर्शन घेऊन हनुमानाचं दर्शन घेऊनच पुढे आपल्या कामासाठी आहे तो जात असतो. आज मंदिरामध्ये कार्यक्रम आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत कारखानी साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय कार्यक्रम आहेत. कारखानी साहेब, काय सांगाल, आज हनुमान जयंती कशा प्रकारचा उत्सव आहे तो आपल्या मंदिराच्या माध्यमातून करण्यात येतो. फुलांची सुंदर सजावट आहे ती करण्यात आली. आपणास माहित आहे की गेली जवळजवळ 6-7 दशकं ह्या मंदिरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव साजरा होतोय. पारंपरिक पद्धतीने होतो आहे. सकाळी 5 वाजल्यापासून कीर्तनकार आमचे आहेत, त्यांनी कीर्तन केलेलं आहे. त्याच्यानंतर पाद्यपूजा वगैरे संपूर्ण 5 ते 7 हा कार्यक्रम पूजाविधी झाला आणि आता श्री हनुमानाची या संपूर्ण नगरामध्ये पालखी यात्रा निघेल. एक 5 मिनिटं तुम्ही थांबलात तर तुम्हाला दिसेल कशा प्रकारे पालखी यात्रा असणार आहे आणि काय काय कार्यक्रम आज पूर्ण दिवसभरामध्ये आयोजित आहे. ह्या पालखी यात्रेमध्ये वारकरी असतील, ह्या पालखी यात्रेमध्ये भगिनी आहेत, ह्या पालखी यात्रेमध्ये स्थानिक सगळे भक्त आहेत. ह्या पालखीमध्ये ज्या आपल्या रेल्वे हमालांनी ह्या हनुमानाची स्थापना केली त्यांचा सगळ्यांचा सहभाग होणार आहे. असा जवळजवळ 100-200 भक्तांचा हा समुदाय संपूर्ण या विभागामध्ये फिरून सर्व दर्शनाचा लाभ लोकांना घेणार आहे. आमची हीच विनंती आहे सर्वांना की सर्वांनी आज येऊन श्री हनुमानाचा दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा. आपण ऐकलं तर या ठिकाणी भरगच्च कार्यक्रम आहेत असे आयोजित आहेत. थोड्या वेळाने पालखी देखील याच मंदिरातून निघणार आहे. परंतु जर आपण या ठिकाणी जी सजावट दाखवली तर विद्युत रोषणाई सुंदर अशी करण्यात आलेली आहे आणि फुलांची देखील सुंदर सजावट आहे ती याच मंदिरामध्ये करण्यात आलेली असून भाविकांची गर्दी आता या ठिकाणी अलोट गर्दी वाढत चाललेली आहे. आज हनुमान जयंती अनायसे आणि त्याचसोबतच शनिवार देखील आहे, त्यामुळे भाविक प्रत्येकजण या ठिकाणी हनुमानाच्या मंदिरात येऊन दर्शन घेतोय. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दादर रेल्वे स्थानकामध्ये जे हमाल होते त्यांनी या ठिकाणी हे मंदिर स्थापन केलं आणि त्यानंतर हे मंदिर एवढं मोठं झालं आणि आज प्रत्येक नागरिक रेल्वेतून येणारा हा सर्वप्रथम या मंदिराचं दर्शन घेतो आणि पुढे आपल्या कामाची वाटचाल आहे ती करत असतो. याच मंदिरामध्ये आज हा हनुमान जयंतीचा उत्सव आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतोय. श्रद्धा, अगदी बरोबर आहे. पुजारीजींनी सुद्धा तसं सांगितलं. 70 ते 80 वर्षांची या मंदिराला परंपरा आहे आणि जी पालखी निघेल त्याचे अपडेट्स आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. निखिल, धन्यवाद तुम्हाला सविस्तर माहिती दिली त्यासाठी. किरण, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. दादरच्या मुंबईच्या मंदिरामधून ही दृश्य काही वेळापूर्वी आपण पुजारीजींशी सुद्धा बोललो. 70 ते 80 दशकांचा इतिहास आहे या मंदिराला असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि काही वेळातच या मंदिरामधून मोठी पालखी सुद्धा निघणार आहे. त्याचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. राज्यामध्ये जागोजागी आज हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भाविकांनी एकच गर्दी केलेली आहे. बऱ्याच आरत्या होत आहेत, पालखी निघत आहे, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आहे, रथयात्रा सुद्धा निघतील, शोभायात्रा निघतील, महाप्रसादाचं आयोजन सुद्धा अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर अयोध्या, लखनौ, मध्य प्रदेश येथून ही दृश्य आपण पाहतोय. कशा प्रकारे मंदिरांना आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भाविकांची अलोट गर्दी आपण पाहतोय. ही सध्या आपल्या स्क्रीनवर दृश्य अयोध्या, लखनौ आणि मध्य प्रदेशमध्ये.
दृश्य आपण पाहतोय अयोध्येमधून कशा प्रकारे फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. आपण मूर्तीला पाहू शकतोय आणि ही भाविकांची गर्दी सुद्धा पाहतोय.